असे नियम आहेत की 10 वाजता डीजे बंद केला जातोय, माईकचा आवाज कमी केला जातोय आणि मग स्पर्धेला मजा राहत नाहीये आणि मॅचमध्ये चुरस राहत नाहीये. त्यामुळं तुम्ही वेळेवरती येणं आणि वेळेवरती मॅच खेळणं हे इम्पॉर्टंट असतं, हे लक्षात घ्यायचं ग्रामीण संघाने. चला मॅच सुरू करायची आहे. वैभव भोपी. थँक्यू सन्माननीय किरणजी पाटील सर यांचा खूप या मॅनेजमेंटमध्ये फार अफाट मेहनत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन, यंदा पनवेल प्रीमियर लीग सीझन पर्व 3 आणि पहिली लीग या रायगडमधील या महाराष्ट्रामधील जी डे नाईट झाली ती सन्माननीय किरणजी पाटील विद्यमान अध्यक्ष पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशन आणि त्यासोबत अध्यक्ष पनवेल प्रीमियर लीग आणि त्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक सक्सेसफुल टुर्नामेंट तुम्ही बघितली आणि आज या स्पर्धेला सक्सेस करण्यासाठी ते पुन्हा एकदा सज्ज आहेत. आणि मी हे दाव्यानं सांगू शकतो, जर किरण पाटील आहेत तर तुम्ही नक्कीच या स्पर्धेमध्ये हे सक्सेसफुल राहाल आणि स्पर्धा यशाच्या उंच शिखरावर राहील. मॅचमध्ये आता आपण वळणार आहोत 2 बलाढ्य संघामध्ये. एका बाजूला टीम कुंडेवाल आणि त्यांच्या अगेन्स्ट कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल आणि त्यासोबत गावदेवी गावठाण. इथे ही मॅच सुरू होते. पंचांनी ग्रीन सिग्नल दिलाय. ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये करण मडवी हा उभरता सितारा यंगस्टर, अगदी अनेक मैदानं ज्याने आपल्या लेफ्ट हँडेड खेळाडूंना गाजून सोडले, आज रायगडचं नेतृत्व देखील करतो आणि तो आला स्ट्रायकर एनकडे आणि त्याला साथ देण्यासाठी अंकुश टकले, एक अनुभवी जुना जाणता खेळाडू हा मैदानामध्ये आलाय. तर गोलंदाजीसाठी मोनिश पाटील. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल इनसाइड आउट करायचं तर बॉल चाललाय आता बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगानं. पाठलाग सुरू होता परंतु लास्ट मोमेंटला चेंडूचा अक्षरशः विजय होतोय आणि हा चौकार. तो एक गावठाण गावचे एक जबरदस्त प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सुनील शेठ मडवी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वैभव. एज लागले, बॉल चालला पाठीमागे, सुदैव आहे हे करणच्या बाजूनं आणि बॉल लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप येतोय चौकार. चेंडू सीमारेच्या पलीकडे केला आणि तिथे मॅच त्याने जिंकले. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की 99% जरी मेहनत असली तर 1% नशिबाचा साथ कुठेतरी असावी लागते आणि ती साथ इथे मिळत असताना करण एक डेंजर आहे बॅट्समन. आणखी एक चांगला इनसाइड आउट, खूप चांगला खेळतो आणि हाही चेंडू जाईल डीप पॉइंट सीमारेच्या पलीकडे चौकार. 3 चेंडू आणि 3 चौकार इथे आलेत करण मडवी. असं म्हणतात की नशीब खूप बलवंत आहे. एका रात्रीमध्ये अनेक स्टार होताना आपण बघितलेत. करण मडवी एक ती मॅच 6 चेंडू 37 आणि ती सामना तुम्हाला आठवत असेल. ऑलरेडी तो नक्कीच स्टार होता परंतु त्या कामगिरीनं एक आगली वेगळी ओळख वेल फिनिशर म्हणून या खेळाडूला दिली या टेनिस बॉल विश्वानं आणि त्याने ती निर्माण केली. अपील चालली, अपिलामध्ये उत्साह होता, पंचांना विश्वास दिसला नाही. बॅट्समनच्या झोनमधून हा चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक राहिल्या मोनिश पाटीलचे गरजेचं होतं टीम कुंडेवालच्या दृष्टिकोनातून. करण मडवीकडे सावलेल्या तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा असलेले एक लाडका खेळाडू आहे. अनेक फॉलोवर्स इंस्टाग्रामवर देखील त्याच्या आहेत, तुम्ही बघू शकता. हा फुल टॉस बॉल इझी गेला, शॉर्ट सिलेक्शन करणं, चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे, चौकार येतो आणि लेग अंपायरचा इशारा, अंपायर्स कॉल, बीमरसाठी रिव्ह्यू. चला थर्ड अंपायर आमच्या सोबत आता जॉईंट होतील. स्पर्धेचे वैशिष्ट्य राहिले आहे की फार कमी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय येतो. सँडे आमच्यासोबत जॉईंट होतील. सँडे पालकर किंवा बावीसकर सर आमच्यासोबत जॉईंट होतील. डिसिजन पेंडिंग.
नाही आता रात्रीचे 9:30 होत आहेत, थोडंसं त्यांचं देखील जनपालाचा टर्न आहे. हे पंचांची भूमिका असते. थर्ड अंपायरकडे डिसिजन आलं तर घास हातामध्ये घेतलेला ठेवून यावा लागतो, म्हणून पंच ही भूमिका फार महत्वाची आहे मैदानात. सध्या चेक ती करत असताना एक्झॅक्टली वेस्ट ऑफ हाईट आहे की नाही हे चेक करायचं असताना आपल्याकडे टेनिस बॉल विश्वामध्ये बॉल ट्रॅकर नाही, त्यामुळे एक अंदाज असतो की कमरेच्या वर चेंडू आहे की नाही. हा अंदाज लगावला जातो आणि नंतर तो डिसिजन ते घोषित करतात. साइड अँगलचा बेस्ट व्ह्यू सध्या पाहिला जातोय सायप्रिसच्या माध्यमातून. चौकार तर जरूर आलाय, परंतु एक्झॅक्टली हा चेंडू लिगली आहे की अनलिगली पंच थोड्याच वेळा सांगतील. डिसिजन पेंडिंग. जेवढा क्लोज बघता येईल, जेवढा व्यवस्थित व्ह्यू घेता येईल. नो बॉल कॉल, त्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा इशारा सध्या धीरज राणावत करत असताना 9+4 या 5 धावा अजून ऍड होत आहेत. धावसंख्या फलक जाऊन थांबलाय 17 करण मध्ये इज वन फायर. हा तर फ्री हिट आहे त्याच्यासाठी आणि इतक्या इझी तो सोडणार नाही. काय शॉट आहे, काय टेक्निक आहे. खेळाडू खूप दूर होते, प्रयत्न केला. वन बाउन्स सीमारेषे पलीकडे आणखीन एक चौकार. जेव्हा करण मडवी मैदानात बॅटिंग करतो तेव्हा ही त्याची फलंदाजी, हे त्याचं रूप पाहायला प्रेक्षकांना फार आवडतं. यावेळेस डिफेन्स बचावात्मक पवित्रा घेतला. एक सिंगल पूर्ण झाली, दुसरीसाठी निघालेत. रनिंग बिटवीन द विकेट किती तेज तरार. 2 धावा इथे पूर्ण करत असताना अनस्टॉपेबल इनिंग. अगदी थांबला नाही, झगडला नाही. प्रत्येक शॉट सिलेक्शन अगदी मैदानाच्या चौफे, डीप पॉइंट असेल, एक्स्ट्रा कव्हर असेल, मिड विकेट असेल, असे फटके तरी आतापर्यंत लगावले. त्यासोबत एक मिस्टांगिंगचा लॉंग स्टॉप मध्ये चौकार देखील बघितला आपण. पहिले षटक फार महागडे राहिले मोनिश पाटीलचं. या षटकामध्ये धावा आल्या 23 बिनबाद. गावदेवी गावठाण. जॅकी, तुमचंही खूप चांगला आभार आम्ही ते व्यक्त करू. पहिले षटक खूप वेगवान राहिले. कुंडेवाल संघाला रन रोखणं सध्याच्या स्थितीमध्ये फार आवश्यक देखील असेल. दमदार बॅटिंग इथे करत असताना टायमिंग अलर्ट आहे. पहिलं षटक जवळपास 3 मिनिटांमध्ये संपलं. स्टॉपवॉच सुरू आहे आणि वेल कधीच कोणासाठी थांबत नाही आणि तुमच्यासाठीही थांबणार नाही. गोलंदाजीसाठी समाधान वासकर. हा फुलटाच बॉल आहे, अगदी फिरून फटका लगाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे हा चेंडू चालला डीप मधून. जोपर्यंत थ्रो होईल 1 रन इथे पूर्ण करत असताना अंकुश टकले. क्रिकेटमध्ये निस्वार्थपाती पद्धती ही तुमच्याकडे असली पाहिजे. जर करण मडवी मैदानामध्ये चांगली फटकेबाजी करतोय तर त्याला सेकंड इनिंग कडे आणण्यासाठी हरकत नाही. या उद्देशानं लगावलेला हा फटका. एक सिंगल इथे कंप्लीट होताना संघ जाऊन थांबलाय सध्या 24 वर. खूप आज अशा अपेक्षा लावून बसलाय कुंडेवाल गाव आणि त्यांचे पाठीराखे सध्या समाधान वास्करच्या या गोलंदाजीवर. आणि तेवढ्याच नक्कीच अशा अपेक्षा करण मडवीकडून सातत्याने असतात. गावदेवी गावठाणे नाव नाही, हे ब्रँड आहे. टेनिस बॉल विश्वामध्ये अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट या नावानं तुम्हाला अनेक ओपन टुर्नामेंटमध्ये देखील खेळताना खेळाडू पाहू शकाल. थोडंसं चल बिचल तू मी जेवढं क्षेत्ररक्षकामध्ये चालू होतं तेवढंच इथे दोन्ही फलंदाजामध्ये देखील. परंतु बचेंगे तो और लढेंगे हे सांगत असताना करण मैदानामध्ये गाजवून सोडलंय पहिलं षटक. अजूनही मैदानामध्ये सुरक्षित खेळ त्याचा सुरू आहे. 24 वर सध्या संघात समाधान वास्कर. चांगला चेंडू परंतु तेवढा चांगला स्क्वेअर कट अफलातून फटकेबाजी.
थोडासा बचावात्मक पवित्रा घेतला, परंतु तेवढंच चांगलं शॉर्ट सिलेक्शन, बॉल सीमारेषे पलीकडे चौकार. व्हायला हवी. अंकुश टकले सध्या हेच सांगत असे करेल की जेवढा वेळ तुम्हाला मैदानामध्ये थांबता येईल तेवढा प्रयत्न कर. रन खूप चांगले येत आहे, शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं बनतंय. स्विच इट केला, व्हाट अ शॉट, अनस्टॉपेबल इनिंग. करण मडवी थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि बॉल सीमारेषे पलीकडे पंचांचा इशारा, षटकार. मोठ्या धावसंख्येकडे सध्या हा संघ वाटचाल करतोय. जरी हा सामना कुंडेवाल आणि गावठामध्ये असला तरी ही खरी लढत समाधान वासकर आणि करण मडवीमध्ये असतील असा उल्लेख मी करेन. आणखीन एक चांगला फटका, यावेळेस देखील चांगलं शॉर्ट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक आहे, थोडी चूक होते इथे आणि याचा फायदा लगेचच. रोहित गायकवाड, जेवढा वेळ तुम्ही नॉस्टॅक एंड कडे करणला ठेवा तेवढा वेळ धावसंख्या फलक थोड्या प्रमाणात तुम्ही स्टॉप करू शकता. चला, अंकुश टकले देखील यांच्यामध्ये देखील क्षमता आहे, परंतु त्यांची मानसिकता बघा. जेवढा जास्त वेळ अगदी करण मडवी मैदानामध्ये थांबेल तो रन करेल यातील मात्र शंका नाही. गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये खूप इन्फॉर्म असणारा हा खेळाडू अगदी प्रॉपरली रडारमध्ये जरी आलं असलं तरी एक रन पूर्ण झाले. पुन्हा एकदा धावा चोरण्यामध्ये सक्षम आहे ते दोन्ही खेळाडू. सिंगलला खूप चांगल्या पद्धतीने डबलमध्ये त्यांना कन्वर्ट करता येते. याचं एकमेव पहिलं कारण म्हणजे पहिली धाव ती खूप वेगाने घेतात आणि नंतर दुसरी धावून त्याहून जास्त, त्यामुळे फार चांगला वेळ त्यांच्याकडे राहतं. पहिले षटक 23 धावांचं, हे षटक राहिले 15 धावांचं. एकही गडी गमावला नाही आहे आणि 38 धावांची ही नाबाद पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंमध्ये. दमदार बॅटिंग. त्याच्यामुळे त्यांचा हा प्रवास पुन्हा एकदा राहणार आहे. त्याच्यामुळे त्यांनाही वेळेवर येण्यासाठी अगदी आज त्यांना यावंच लागेल, कारण एक संघ आपण क्वालिफाय करतो. धावसंख्या फलक आपण बघूया. 38 धावा बोर्डवर लागलेत. नॉट आउट हे टॅग घेऊन अंकुश टकले, किती चांगला खेळ. त्याचा मैदानामध्ये डायरेक्ट हिट बनलं असतं तर काम थोडं चांगल्या पद्धतीनं जमलं असतं, परंतु आज मी याचाही उल्लेख अगोदर केला. करण मडवी नशिबाची साथ त्याला खूप चांगल्या पद्धतीनं मिळते आणि आज मैदान गाजवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेला हा अगदी यंगस्टर. अगदी एक छोटंसं गाव गावठाण, परंतु या नावाचं अगदी या गावाचं नाव ज्या खेळाडूनं 7 समुद्र पार नेलं. अनेक आपण बघू शकता महाराष्ट्र आणि त्याच्या बाहेर विविध राज्यामध्ये जाऊन या संघानं हे गावदेवी गावठाण देखील नाव फार मोठं आहे. त्याच्यावर करण मडवीनं देखील आपले नाव लौकिक केलंय. गर्व असायलाच हवा. टेनिस बॉल विश्वामधील या सिताऱ्यावर गुरुदास सज्ज होत आहेत. स्विच इट, आणखीन एक चांगला फटका. हाही चेंडू सीमारेषे पलीकडे, अक्षरशः तोडफोड फलंदाजी, चौकार.
आता बघितलं आपण वैयक्तिक 39 वर तो खेळतोय, धावसंख्या फलक 43 वर. यावेळेस पहिल्यांदा त्याला चकमा खाताना आपण बघितलं. थोडेसे फिरकेचे जादूगारी रोहित गायकवाड ज्याची नितांत गरज आहे कुंडेवाल टीमला, कारण सुसाट वेगानं सुटलाय, परंतु वेगावर नियंत्रण. आता मागील चेंडूवर पहिल्यांदा डॉट चेंडू फेकण्यामध्ये थोडंसं कंट्रोल करत असताना जास्त वेळ थांबणारा हा खेळाडू नाही. क्षेत्ररक्षक आहेत, एक रन पूर्ण झाले, दुसरीसाठी निघालेत वेगवान. ही रन किती तेज तयार आहेत, चित्याच्या चपलाईनं तर रन करत असताना तिसरीसाठी कॉल होता, परंतु अंकुश टकलेचा, परंतु करण मडवी खूप पुढे निघून गेले आणि तोपर्यंत 2 धावा इथे मिळत असताना धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या 45. रोखायचं तर कसं रोखायचं, फिल्डिंग डिपार्टमेंट सजवायचं तर कोणत्या एरियामध्ये सजवायचं, कारण फक्त एकच एरियामध्ये नाही. चला एखादा खेळाडू क्रॉस बॅटेड खेळत असेल, जर रायटी असेल तर तुम्ही ऑन साईडला 4 खेळाडू बोलू शकता, परंतु मैदानाच्या जेव्हा चौफेर फटकेबाजी होते तेव्हा अक्षरशः क्षेत्ररक्षकांना देखील संभ्रमात टाकणारी ती फलंदाजी होते. सध्या गोलंदाजांना पडलेले कोड सुटता सुटे ना, आणि आणखीन एक चेंडू सीमाराच्या पलीकडे फक्त चौकारांची भाषा बोलतोय आज करण बडवी. आलाय आणखीन एक चौकार. करण मडवीच्या वैयक्तिक किती झाल्या? 46 धावा त्याच्या वैयक्तिक झालेत आणि आतापर्यंत एकही अर्धशतक आलं नाही आहे या टुर्नामेंट मध्ये. का पहिलं बघायला मिळेल का? फटका इथे जरूर फसला, परंतु गॅप मधून चेंडू चालला, 1 रन इथे मिळाली आहे. अजून काही वेळ प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागेल. 3 षटकं आता इथे समाप्त होत आहेत. या षटकामध्ये काहीशा प्रमाणात रन, आता धावसंख्येचा आलेख थोडा थोडा मंदावत आहे. पहिल्या षटकामध्ये 23, दुसऱ्यामध्ये 15, तिसऱ्यामध्ये 12, परंतु नॉट आउट ही पार्टनरशिप 50 धावांची एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही खेळाडूंमध्ये, कारण पहिली ही अर्धशतकीय साझेदारी, अर्धशतकीय पार्टनरशिप ही दोन्ही खेळाडूंमध्ये झाली आहे. आता कुंडेवाल संघामध्ये या चर्चा सुरू आहेत. धावसंख्या फलक 3 षटकाच्या समाप्तीनंतर 50 वर. देऊया डीजेला एक संधी. थँक्यू डीजी. करण मडवी वैयक्तिक 47 वर, 8 चौकार, 1 षटकार, 4 डबल आणि 1 सिंगल. काही इनिंग सजवले गेले. आज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही फलंदाजी आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीचा भार सोपवलाय श्रीकांत भोईर. या गोलंदाजाच्या खांद्यावर खूप आशा अपेक्षा त्याच्याकडून देखील आहेत कुंडेवाल टीमला, जेवढ्या करण मडवीकडून गावठाण संघाला. अजून काही वेळ प्रतीक्षा. वाईट यॉर्कर आता थोडंसं थकवा जाणवत असेल, कारण बऱ्याच सिंगल, डबल, चौकार, षटकार, तुफानी फलंदाजी, एनर्जी खूप खर्च होते. अनस्टॉपेबल इनिंग, काय खेळ केलाय. जेवढी सुंदर बॅटिंग केली ना, अंकुश टकलेची स्तुती व्हायला हवी. त्याने फक्त 2 चेंडूचा सामना आतापर्यंत केलाय. स्टेट डाऊन द ग्राउंडचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्याने चेंडू फील केलाय, दुसरी साडे निघाले 2 धावा. इथेही पूर्ण करत असताना 2 धावांच्या मदतीनं संघाचा फलक जाऊन थांबलाय. 52 वैयक्तिक 49 धावांवर खेळतोय. 1 धाव दूर आहे आपल्या अर्धशतकीय खेळीपासून करण मडवी. अनेक मालिकावीर, अनेक बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, अनेक षटकारची किंग, अनेक पारितोषिक बायकर मॅन देखील आहेत या खेळाडूंना जिंकलेत. फटका सजवला, आता चेंडू चाललाय मिड ऑफ मध्ये आणि तिथे बॉल सुटला. एकदा जोरदार टाळ्या. करण मडवीचं अर्धशतक पूर्ण झाले, त्याला मी विनंती करू
की आपली बॅट वर करून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारा करण मडवी. टाळ्या झाल्याच पाहिजे मित्रांनो, कारण इतकी मोठी इनिंग, दमदार बॅटिंग, खूप चांगलं क्रिकेट हा मैदानात त्यांनी खेळला. आता थोडा थकवा जाणवते जरूर, परंतु त्याला जे करायचं होतं, ज्या अशा अपेक्षा सातत्यानं प्रेक्षकांकडून त्याच्याकडून असतात, त्याच्यासाठी असतात आणि त्या इथे पूर्तता त्यांनी केली. किती चांगली बॅटिंग. कुंडेबाज संघाचा श्रीकांत भोईर देखील चांगली गोलंदाजी. शेवटच्या टप्प्यामध्ये का होईना धावा त्यांनी इथे थांबवले. स्कोर वर धावा आहेत त्या 53. काहीशा प्रमाणात धावा थांबलेत. फटका सजवला, स्टे डाऊन द ग्राउंड, ब्लास्ट स्क्रीनला टच करत असताना हायस्ट स्कोर या लॉर्ड्स मधील सध्या गावदेवी गावठाण टीमच्या नावावर चौकार. मॅच फिक्स झाले. कोण आणि गणेशपुरी यांच्यामधील यानंतर मॅच होईल. चला, यामधून आता जो विजय असेल त्याला नक्कीच बाय मिळेल, यात मात्र आता कोणताच डाऊट हे राहिलं नाही. आणि आता अंकुशचं आक्रमण, आगे खाई तो पीछे कुआ, एक से बसू तो दूसरा हासिर, आणखीन एक चौकार. चली यार मला पाजदारू, चली यार मला पाजदारू, चली यार मला ही षटक सुरुवात चांगली झाली होती असं वाटलं होतं. श्रीकांत भोयर या षटकामध्ये रन थांबवेल, परंतु अगदी याही ओव्हरमध्ये रन आले. टोटल बोर्डवर धावत 61. सो हायस्ट स्कोर या टुर्नामेंट या लॉर्ड्स मधील. आता थोडा मिस्टामिंग स्ट्रोक आहे. लॉंगॉनचा खेळाडू झेल खाली येत असताना आणि पहिला विकेट अगदी शेवटच्या चेंडूवर बाद झाला. आणि आता पहिलं पूर्वार्ध इथे समाप्त झालं. आणि करण मडवीसाठी मी एक जरूर म्हणेन, वक्त से लड़कर जो नशीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल ले. कल क्या होगा कभी मत सोचो, क्या होता कल वक्त अपनी खुद तस्वीर भी बदल ले. अशी या मॅच पूर्णतः काया चित्र हे बदलवलं. जरी 20 धावांमधील 50 धावांची अर्धशतकी खेळी, अंकुश टकलेनं दिलेली 7, त्याची 10 धावांची ही 6 चेंडूमधील एक चांगली 5 चेंडूमधील मॅरेथॉन इनिंग. आणि शर्तीने पहिलं सत्र संपलं. रन लागले फलकावर 61, 62 धावा. प्रेक्षकांच्या अशा अपेक्षांना पार पडले. आता वेळ आहे दुसऱ्या सत्रामध्ये समाधान वास्करला प्रत्युत्तर देण्याची, थोडीच तोड देण्याची, कारण त्याच्यामध्ये देखील तेवढीच क्षमता ठासून ठासून भरली. 62चं टार्गेट. जाऊया आता दुसऱ्या सत्रामध्ये. बाबूसे तोपर्यंत सन्मान्य अध्यक्ष किरणजी पाटील सर. चला, टॉससाठी गणेशपुरी, तिसाई मरुआई 11 गणेशपुरी संघाचा कॅप्टन, आणि कोण संघाचा कॅप्टन अक्षय गाताडे कोण संघाचा कॅप्टन, आणि प्रथमेश कोली गणेशपुरी संघाचा कॅप्टन. दोन्ही कॅप्टनने आता टॉससाठी संपर्क करायचा आहे, कारण ही मॅच फिक्स झाली आहे. अर्थात या मॅचमधून जो संघ जिंकेल, गावठाण आणि कोंडेवाल, त्याला बाय ही डिक्लेअर केली जाणार आहे. पुढच्या ज्या मॅच होतील त्यांच्यामध्ये पण सेम नियम असेल. पुढच्या फेरीच्या ज्या मॅच आहेत त्याच्यात पण सेम नियम आहेत. जो संघ जास्त धावा काढेल त्याला बाय ही डिक्लेअर केली जाणार आहे. याकडे लक्ष केंद्रित करायचं सर्व संघाने. चला, कॅप्टन धोनी. मॅच फिनिश होण्याच्या अगोदर जो कॅप्टन पहिला हजर असेल त्याच्या बाजूने आम्ही निर्णय देणार. मग तो गणेशपुरी असू दे किंवा कोण असू दे. जो संघ येणार नाही मॅच फिनिश होण्याच्या अगोदर त्याला 2 धावांच्या पॅनल्टीने खेळावा लागेल. हा या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे कोण संघाचा कॅप्टन अक्षय गाताडे आणि गणेशपुरी संघाचा कॅप्टन प्रथमेश कोली या दोन्ही कॅप्टनने लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि प्रणय म्हात्रेंना विनंती करतो की स्टॉप वॉच 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपायला हवी. याच दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रुपेश शेठ पाटील यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली, त्यांचा आम्ही आभार मानत आहोत. आणि अग्री कोली कवितांचे बेताज बादशाह आमचे पुंडलिक मामा म्हात्रे यांची देखील उपस्थिती, त्यांचं पण आम्ही आभार मानत आहोत. नुकतंच त्यांना मोठा पुरस्कार मिळालाय, विश्वभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलंय. त्यांचं देखील त्यांनी उपस्थिती दाखवली, त्यांचा पण आम्ही आभार मानत आहोत.
चला कोण संघ आलेला आहे, योग्य वेळेवर आलेले आहेत, कॅप्टन आलेला आहे. यावरती अक्षय वरती या. अक्षय गाताडे कॅप्टन ऑफ कोण क्रिकेट. जबरदस्त संघ आहे आणि आता मात्र गणेशपुरीचा कॅप्टन येणं महत्त्वाचं आहे, कारण आपल्याकडे इनिंग ब्रेक आहे. त्या इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे आणि पुढच्या ज्या लढती आहेत त्याच्यामध्ये पण सेम नियम, जो संघ जास्त धावा काढेल त्या संघाला बाय दिली जाणार आहे. तो चलिए दोनों कप्तान टॉस के लिए आइए. यहाँ पर बढ़िया मुकाबला देखिए. यहाँ पर आखिरी मैच निश्चित रूप से पहले राउंड की बात करेंगे, पहला सत्र का. यहाँ पर टारगेट की बात करेंगे, बहुत बड़ी टारगेट यहाँ पर, क्योंकि ये टारगेट इतना बड़ा है भाई, जहाँ पर जो टीम मुकाबला जीतेगा सीधा देखिए हाईएस्ट स्कोर से एकदम से तीसरा राउंड में पहुंच जाएगा. बहुत बड़ी मौका है यहाँ पर से. रास्ता कठिन है लेकिन से जीतने के बाद उस रास्ते में देखिए आपको एकदम से खुशबू आने लगेगा. तो चलिए AK-47 के नाम से जो मशहूर है यहाँ पर समाधान वास्कर. अभी अभी देखिए करण मडवी तूफानी बल्लेबाजी अर्धशतक. ऐसा कोई शहर नहीं जहां करण मडवी की कहर नहीं. गावदेवी गाउठन कहा जाए तो सबसे पहले मैं सुनील सेठ मडवी साहब से गुजारिश करना चाहूंगा, बिग पैकर्स ओनर एक दरिया दिल ठाणे रायगड. याच दरम्यान शत्रुघ्न रणवरे सरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आहे. तिसाई मरोआ 11 गणेशपुरी विरुद्ध कोण आई 11 कोण. या दोन्ही संघाचा काय टॉस करायचा आहे आणि स्टॉप वॉच लावायचा आहे. प्रणय, पहिला चेंडू पडल्यानंतर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं जर नाही संपली तर एक क्षेत्ररक्षक आतमध्ये, हे लक्षपूर्वक लक्ष ठेवायचं आहे. त्याला टॉस होतोय कोण आणि गणेशपुरीमध्ये. कोण संघाने नाणेफेकी जिंकले, आपला निर्णय काय आहे? बॅटिंग करू आम्ही. नक्कीच त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतला. बेस्ट ऑफ लक. आणि कोण ज्या वेळेला टॉस जिंकते त्यावेळेला बॅटिंग घेते. प्रथमेश फिल्डिंग आले, कितीपर्यंत थांबवणार? मनासारखा डिसिजन भेटला आम्हाला. आम्ही टॉस जिंकून फिल्डिंगच घेणार होतो. कमीत कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. येस, थँक्यू व्हेरी मच. मॅच सुरू आहे मैदानामध्ये, आपण जास्त वेळ घेणार नाहीयेत. आणि जशी ही मॅच संपेल पुढची मॅच आपल्या भेटीला येईल. आई गावदेवी कोण विरुद्ध तिसाई मरू 11 गणेशपुरी. ओवर टू कमेंट्री बॉक्स, बाबू शाह. चलिए यहाँ पर बात करेंगे किरण सर. देखिए जंग छेड़ दिया पहली गेंद के ऊपर. देखिए प्यार का जवाब प्यार से, ईंट के जवाब पत्थर से. नीरज रनावत सर और उनके साथ देखिए बात करेंगे दीपक सर. देखिए गणेश भाविस्कर सर भी निश्चित रूप से. डीजे को भी मौका नहीं. डीजे तैयार रहिए, शायद मुझे लग रहा है आखिरी कुछ समय बचा है आपके लिए. शायद ये इनिंग हो सकता है, शायद अगला मैच भी हो सकता है. तो चलिए अब टारगेट बहुत बड़ा है लेकिन समाधान वास्कर. देखिए सुनील सेठ मडवी से गुजारिश करना चाहूंगा, आइए मंच पर तशरीफ रखिए. फिर से एक बार देखिए अक्रॉस द लाइन तूफानी बल्लेबाजी करना चाहते हैं कि आज कुछ तूफानी हो जाए. जानते हैं समाधान वास्कर कि अगर ऊंट से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा. अगर हमें ये मैच जीतना है, 62 तक पहुंचना है, तो फिर कहीं ना कहीं यहाँ पर शुरुआत ओवर में रन आना बहुत जरूरी है. उसने देखिए क्या कमाल की गेंदबाजी. दूर से खेला हुआ शॉट कवर तैनात है. लॉन्ग ऑफ थोड़ा सा देखिए यहाँ पर टिप रखा गया है. जब तक गेंद को रोक लेते तब तक देखिए दोनों बैटर्स यहाँ पर दूसरा रन आता हुआ. और देखिए बात करेंगे ना यहाँ से गाउदेवी गाउठन टीम यही चाहेगा भाई कि किस तरह से यहाँ पर भलाई विकेट ना मिले, एक कंजूसी ऊपर निकल जाए. सुनील सेठ मडवी देखिए एक बिग पैकर्स ओनर से. ओपन में देखते हैं अतुल सेठ मडवी. और ये चलिए भाई समाधान वास्कर के बल्ले से निकलता हुआ देखें, इसे कहते हैं पहली नजर में. भाई दिल नहीं चुराया दिल जलाया. चरण रात अंधेर के साथ देखिए यहाँ पर कहते हैं ना, पीठ दिखाओगे तो मौत पाओगे, सामना करोगे तो जीत पाओगे. और समाधान वास्कर देखिए संघर्ष करने के लिए तैयार हैं. मैदानी जंग इसे कहा जाता है. टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 12 रन. और ये चलिए भाई शायद बाल बाल बचे. कहते हैं ना धूप कितना भी तेज हो समंदर को सुखा नहीं सकता. आपने एक छक्के दागे, एक चौके दागे, उसके बाद 2 डॉट गेंद खेल गए, फिर शायद है आपको समंदर को सुखाना बहुत मुश्किल हो जाएगा. और समंदर की लहर जब उठती है समाधान वास्कर,
दूर से खेला हुआ गेंद, बड़ा विकेट भाई यहां से। इसके की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया और AK-47 के आउट होने के बाद सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया। बड़ा हिट खेलने जाते हैं ना हर गेंद के ऊपर, थोड़ा शायद माइंडसेट गेम अगर ले लेते हैं, यहां से 12 रन आ चुका था। ओवर की देखिए आखिरी गेंद था, बचेंगे तो और लड़ेंगे, शायद सिंगल लेकर स्ट्राइक रख सकते थे, लेकिन मैंडेटरी पावर प्ले सामने बहुत बड़ा टारगेट था। सोच यही था कि आखिरी गेंद में भी एक बड़ा हिट आ जाए, शायद ये टारगेट थोड़ा सा आसान बन जाए। कहते ना जब आप बड़े टारगेट के पीछे जाते हो ना, सोच भी आपको मार देता है भाई। लेकिन कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। स्कोर देखिए यहां से 12 रन बनाए हैं, लेकिन ऐसा नहीं कि आपको हमेशा AK-47 मैच को लेकर जाएंगे, बाकी के बल्लेबाज को भी यहां पर काम बेहतर करना होगा। बहुत बढ़िया देखिए गाउदेवी गाउटन ग्रामीण लीजिए। ओपन में भी देखिए बात करेंगे करण मडवी और उरंस पनवेल के सितारे छाए रहते हैं, तुलसेट मडवी और दूसरी तरफ सुनील सेठ मडवी, ये दो कोहिनूर। और इस बार देखिए हल्की हाथों से खेला गया, बैकफुट से थोड़ा सा देखिए पंच किया गया, और जब तक लॉन्ग ऑफ पर गेंद को रोका जाता है तब तक देखिए 1 रन आता हुआ। सिंगल डबल से काम नहीं चलेगा भाई। कहते हैं ना कौवे की चोंच मारने से पहाड़ में सुराग नहीं गिरता है। आप सिंगल से कितनी भी कोशिश कर लो, आपको मंजिल नहीं मिलेगा। भलाई देखिए यहाँ पर समाधान वास्कर का विकेट गिर चुका है। कहते हैं ना डाली से फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। थोड़ा डाली, यही बात कर रहे थे भाई, डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं भाई। यहां पर देखिए गगनचुंबी छक्का, यानी 13 का फूल 17 का माला, झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला। फूल खिल सकता है, 13 का फूल 17 का माला, झुकेगा नहीं। देखिए ये डीजे बाला नहीं, हमारे सूरज देखे प्यार से हम बाला बुला लिए, ओ प्यारे। बहुत बढ़िया देखिए स्कोर देखिए जाकर पहुंच गए यहां से 19 रन। 19 रन देखिए उस साइड देखिए डगआउट से भी तालियां बज रही हैं। हर टीम को देखिए तालियां सुनने की आदत है भाई, गालियां सुनने की आदत नहीं। वक्त पूरा हो तो फिर गालियां भी सुनना पड़ जाता है। कोई बात नहीं, क्रिकेट में 3 वक्त, थोड़ा सा देखिए अब फील्ड में बदलाव किया जा रहा है, लेकिन 15 मिनट का वक्त है। टाइमिंग यहां से लग चुका है। देखिए आपका समय देखिए 5 मिनट के करीब हो चुका है, नहीं तो फिर ओ ये देखिए लेट कट हर जाल में फंस गए हैं। इसलिए तो अक्सर मैं कहता हूं कि गली में दिल चुराना, सूरज गली में रन चुराना आसान नहीं रहता है, क्योंकि टेनिस बॉल में ना हमेशा गली अंदर रहता है, और लेदन सीजन क्रिकेट में क्या रहता है, गली थर्ड मैन रहता है। तो यही बेनिफिट फायदा मिला, कैप नहीं ढूंढ पाए, लेकिन बड़ा विकेट देखे मयूर वास्कर, दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा, और वही रुलाती है सबसे ज्यादा। सर इसे कहते हैं खाया गुटका फोड़। लेकिन मयूर वास्कर देखिए बात करेंगे, बड़ा नजाकत शॉट खेले थे, शायद कैप नहीं मिला, भाग्य का साथ नहीं मिला। आकाश टेकले देखिए कप्तान के लीडिंग ग्रामीण में देखिए लाजवाब करते हैं और टीम को एक अच्छा ब्रेक थ्रू दिलाए। और उसके बाद देखिए यहाँ पर दूसरे के लिए नहीं भाई, शॉट विकेट तैनात नहीं है। और ये दिक्कत होती है, कभी कभी आप फील्ड ऑन साइड पर खोल देते हो, पूरी तरह से शॉर्ट लेग रखते हो, गली रखते हो, सेकंड स्लीप रखते हो, और बाकी के फील्डर को देखिए हटा देते हो। जहां पर देखिए मिडुगेट्स, पॉइडिस मिडुगेट्स, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, डीप कवर तैनात किया गया है। एक हाफ मौके को अगर फुल में कन्वर्ट करना है ना, फिर शायद मैं कहूंगा फर्स्ट स्लीप या शॉर्ट लेग यहां हटा सकते हो। ये देखिए भाई, देखते हैं टाइमिंग कितना अच्छा हुआ है।
टाइमिंग यहाँ पर अच्छा नहीं रहा, पर बड़ा शॉट खेलने का मन था, जैसे कहते हैं ना भाई शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था, और छक्का लगाने का प्रसाद का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। उंच सिक्सर माराया गेला, यो यो बॅटमन आउट झाला. क्या बात है, डीजे सूरज की एक खासियत है भाई, 24 करोड़ देकर आप मिचेल स्टार्क को ले रहे हो, 1 लाख देकर डीजे सेंडे को ले जाइए, क्या धुन सुनाएंगे आईपीएल में। नीरज सर, आप भी बहुत अच्छी अंपायरिंग कर रहे हो, रातों के कातिल खाली आरसीसी पेट नहीं भाई, ये पैनल भी, बहुत बार मैं कह चुका हूं, ये डिसीजन रात में इतनी अच्छे देते हैं ना सर, दिन में उतना अच्छा नहीं। नीरज रनावत सर, मुझे लगता है बहुत बढ़िया, देखिए हमेशा तारीफ, देखिए मैंने इन अंपायरों का काफी मर्तबा, देखिए अगर ये टूर्नामेंट इतनी सफल बन रही है ना, और ये चलिए और एक विकेट, सीधा विकेट के जड़ में, ओहो मामा ठाकुर अरुण भी गया और सपना भी भाग गई। अब शंकर विहारी किसके साथ गाना गाएगा, डीजे वाले के साथ। क्योंकि स्कोरर हमें ढूंढना नहीं पड़ा भाई, निश्चित रूप से, और इन्होंने अपना इतिहास लिखे हैं भाई, लेकिन थोड़ा सा इतिहास रचने के लिए और मेहनत करना पड़ेगा। मैं तो कहूंगा हार बिल्कुल मानना जरूरी नहीं है, आप संघर्ष करते रहिए, मंजिल मिले ना ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश ना करें ये गलत बात है। शायद मैं कहूंगा समाधान वास्कर का जो विकेट था ना, उतना बड़ा टर्निंग पॉइंट नहीं था, जो मयूर वास्कर का विकेट गिरा ना, वो बहुत बड़ा टर्निंग पॉइंट था। जॉनी लेवर, देखिए बात करेंगे बॉलीवुड इंडस्ट्री में केवल 7 क्लास पढ़ाई किए थे, 13 बार फिल्मी अवार्ड जीते हैं और 350 से ज्यादा पिक्चर में काम किए हैं। तो अपने आप को कम मत सोचिए भाई, हीरो आप कभी भी बन सकते हो, जो आपको रूल है ना, कॉमेडी के रूल है तो वो कॉमेडी के रूल अदा करने चाहिए, रोल जो आपको दिया गया है वो निभाइए। गेंदबाजी की बात करेंगे, सुनील टकले भाई, अंकुश टकले, सुनील टकले भाई कोई जोड़ी, सुनील सेठ मड़वी, देखिए बात करेंगे, गुजारिश करेंगे तशरीफ रखेंगे, हमेशा टीम के साथ देखें, उत्साहित करते हैं, पैसे की बारिश कभी खिलाड़ियों के ऊपर आयोजक कमेटी के साथ लीजिए, कमेंटेटर लीजिए, एक बड़े नेक दिल के इंसान विपुल जी लीजिए, एक अच्छी आवाज है गौठन का चाहे तो विराज जी मड़वी सर लीजिए, बहुत बढ़िया देखिए। लेकिन जब ग्रामीण की बात आती है ना, शायद हम जिनके करीब हैं प्रणय जी उनका जिक्र कर लेते हैं, लेकिन पूरी गांव आपके साथ रहता है, इसलिए तो ये दर्शकों का भीड़ बता रहा है। देखिए सामने एक टूर्नामेंट खेला जा रहा है, संजय शेठ ठाकुर देखिए, लेकिन उसके बावजूद भी देखिए यहाँ दर्शकों का भीड़ है। लेकिन करण मड़वी ने क्या इनिंग्स खेला भाई, रनआउट यहाँ पर मौका दे रहे हैं तो फिर लेना ही तो पड़ेगा भाई, लेकिन इतनी आसानी से मौका दे रहे हैं, मौका है डीजे के पास जाते हैं भाई। अरे
लेकिन यहाँ पर करण मडवी क्या इनिंग्स रहा, व्हाट इनिंग्स, मजा आ गया भाई। लेकिन इसके बाद तैयार रहिए भाई, अगला मैच में एक बिग फाइट मुकाबला आ रहा है। चलिए I11 स्कोन टीम और सामने देखिए भाई बात करेंगे गणेशपुरी, देखिए प्रथम स्कूली, उनकी भी टीम का निश्चित जिक्र करेंगे पूरी नाम के साथ है। अगले मैच में स्लोअर गेंद जहां मर्जी आप गेंद देखिए, अभी यहां से बहुत कम बची हुई है भाई, 7 गेंद बची है और 39 की जरूरत है। मैच थोड़ा सा एक तरफा यहां पर दिखाई दे रहा है। समाधान वास्कर ने चिंगारी लगाई थी भाई, लेकिन जो ज्वालामुखी यहां पर मयूर वास्कर ने दिखाई दिए थे उनके बल्लेबाजी में, और उसके बाद देखिए एकदम से मुझे लगता है बल्लेबाजी ने उम्मीद छोड़ दिया भाई। इतनी जल्दी उम्मीद नहीं छोड़नी चाहिए, कहते ना जल्दबाजी में हम उम्मीद छोड़ देते हैं, उम्मीद कभी हमें छोड़कर नहीं जाता। अभी देखिए कितना गेंद बचा है, 6 गेंद शेष है और 38 की जरूरत है। आपने अगर ये गेंद पे छक्के दागते तो भाई रिंकू सिंह कहां बल्लेबाजी करने आए थे। 5वां छठा नंबर पर 5 छक्के दागे और पूरी दुनिया पहचानने लगे रिंकू सिंह को। उसके बाद आयरलैंड पर देखिए T20 मैच में उन्हें चुना गया, आज बेस्ट फिनिशर में उनका नाम आ रहा है। लेकिन शायद किस्मत की साथ नहीं, देखिए जिस दयालु को उन्होंने 5 छक्के दागे थे वो बन गए 5 करोड़ और ये 55 लाख। रिंकू सिंह, कोई बात नहीं, रिंकू सिंह है सर, वो भी झुका लेंगे जब तेरा आएगा जमाना, मत हो उदास है। आज शायद हम लोग कर रहे हैं चर्चा। और करण मडवी शायद नहीं, कुछ चीजें हम याद नहीं दिलाना चाहते हैं, कुछ रिकॉर्ड इतिहास, क्योंकि ग्रामीण में हर टीम अच्छे खेलें, हर खिलाड़ी अच्छे खेलें, शायद बेहतर हो सकता है। कभी कभी खिलाड़ी देखिए इतना मुश्किल हालत से गुजरते हैं ना, उन्हें हौसले की बहुत जरूरत होता है। अगर एक गेंदबाज ने 30 रन खा लिया, 35 रन खा लिया, चर्चा होता है निश्चित रूप से। लेकिन वही गेंदबाज देखिए आगे जाकर, दर्शक थोड़ी सी नाखुश हैं भाई, कहते ना किताबों में धूल लगने से कहानियां बदलती नहीं है। एक आध मैच एक तरफा हो जाने से ये जो 8866 नंबर है ना भाई, ये अभी भी देखिए जिंदा है, अभी भी ये टूर्नामेंट जिंदा है। देखिए अभी भी आज की रात बाकी है और आने वाला कल का रात तो फाइनल नाइट रहेगा भाई। लेकिन आज देखते हैं कौन सा टीम स्लोवर गेंद डालते हुए, और यहां पर कहते ना एक दरवाजा बंद हुआ तो दूसरा दरवाजा खुल गया भाई। सुनील टकले अपना स्पेल समाप्त करके गए और अंकुश टकले वहीं से शुरुआत कर दिए भाई। अब क्या बहुत दूर दूर से देखिए यहाँ पर दर्शक आए हुए इस मैच का आनंद ले रहे हैं। एक नाथ पाटनकर साहब देखिए बात करेंगे, सातारा पाटन से देखिए यहाँ पर मैच का लुत्फ ले रहे हैं, स्वागत है। बहुत बड़ी टूर्नामेंट उनका भी सातारा में खेला जाता है। आने वाला फरवरी महीने में जहाँ से रायगढ़ थाने से मजबूत टीम है वहाँ पहुँचते हैं। वाकलन लीजिए, भमुंडुंगरी टीम लीजिए, शायद इस साल में भी देखेंगे। लेकिन 22 एक रन आता हुआ। उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ से अक्षय जी ठाकरे, देखिए बात करेंगे वाड़ा, बहुत लंबी से देखिए आए हैं, WTC के ओनर हैं, उनका भी स्वागत है। बहुत सारे देखिए नजर घुमा लीजिए भाई दर्शक दर्शक दर्शक, क्योंकि ग्रामीण के आज भी देखिए ये जो टीम है कोई किससे कम नहीं है। दीपक सर देखिए, नीरज रनावत सर, बहुत बढ़िया अंपायरिंग देखिए। एहसास के दामन में आंसू गिरा कर देखो, क्रिकेट में अंपायर करना कितना कठिन है, एक बार आजमा कर देखो। इस साल देखिए वर्ल्ड कप में भी हमने खराब अंपायरिंग देखने को मिला, लेकिन टेनिस बॉल में देखिए इन अंपायरों ने अपने मेहनत इकट्ठा किए हैं, एकदम से जान डाले हैं भाई। मयूर दादा मात्र देखिए एकदम से देखेंगे टूर्नामेंट चमकता हुआ। कहते ना चमकने वाली तो बहुत सारी चीज होती है, लेकिन हर चीज सोना नहीं होता। 8866 देखिए एकदम से चमकता हुआ। कहते ना सोना अगर कीचड़ में भी गिर जाए ना उसका कीमत कम नहीं होता। भलाई देखिए आज खानवा कुंडवाल टीम मैच हारी है, लेकिन इसकी कीमत देखिए आज भी टेनिस क्रिकेट के इतिहास के पन्नों पर लीजिए, एक जिद्दी टीम है भाई। लेकिन आज देखिए जिस तरह से मैंने वो लोली टीम का भी जिक्र किया, जिस टीम का देखिए
आप कितनी भी बेहतर खेलो, वक्त का साथ मिलना वो भी जरूरी हो जाता है। कभी कभी हमारा भी दिन बुरा निकल जाता है नीरज सर, कभी हम रास्ते में ठोकर खा जाते हैं। वहीं आपका भी स्वागत है। बहुत बढ़िया साइप्रेस लाइव चलता हुआ प्रेम जी, चंदू जी और माही तो माहिर हैं भाई, एक अच्छे फोटोग्राफर भी हैं। सूरज आपके शादी में लेकर जाइए, बहुत बढ़िया। देखिए इतनी अच्छी फोटो क्लिपिंग की रहती है, शादी, हल्दी, बर्थडे। जय मल्हार होटल देखिए हमेशा दावत रहता है, जब भी उलवा रोड में आओ। दादा के हम होटल से भी आए, प्रतिवेश दादा, प्रकाश दादा कोहली, सबसे गुजारिश करना चाहूँगा उनके पिताश्री और उनकी मम्मी भी देखिए इतनी मैच देखते हैं प्रतिवेश जी के। ग्रामीण इनका तो